मात्र रंगतदार लढत होणार याची चिन्ह पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळत आहेत. हलकासा पॅड लाईनला चेंडू केला गेला, उजव्या हाताचा गोलंदाज आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. पॅड लाईनला ज्या ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करणार त्या त्या वेळेला मात्र या प्रकारचं आक्रमण तुमच्या गोलंदाजीवरती नक्कीच केलं जाणार. किरण गोलंदाज, स्वागत इथे मात्र चौकाराने केलंय किरणचं. दुपारचं हे सत्र आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय मालदन विरुद्ध नांदलापूर या दोन संघादरम्यान. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आहेत. इथे पण चार पहिल्या चेंडूवरती चौकार. आक्रमकता मात्र या मैदानावरती दोनही फलंदाज ज्या प्रकारचा वावर मैदानावरती आहे, जणू पॅव्हेलियन मधून सेट होऊन हे दोनही फलंदाज आले. ती ऊर्जा यावेळेला मात्र फलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. परंतु चांगलं कमबॅक कौतुक करावं लागेल गोलंदाज किरणचं देखील. पहिला चेंडू जरूर भरकटला होता थोडासा पॅडलाईनला, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. यावेळेसचा फ्लायटेड चेंडू होता, निमंत्रण होता फलंदाजासाठी आणि पॉवर प्लेमध्ये मात्र फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करताना भाग पाडलाय. पहिला चेंडू वगळता त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. चेंडूला उंची दिली आहे, फलंदाजाला पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न होतोय, कारण यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या अगदी खेटून उभा आहे. यावेळेला ऑनसाईड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. थेट फेकी अपेक्षित होतं, डायरेक्ट हिट जर त्या ठिकाणी झालं असतं तर कदाचित संधी निर्माण होऊ शकली असती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट राजू यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. एकूण धावा संख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 1 मैदानावरती सुरू असताना बिनबाद 5 धावा धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू एकाच मोठा फटका खेचण्याचा मानस जरूर असणार आहे आणि हा संघ देखील ओळखला जातो. नांदलापूर संघाचा जर आपण विचार केला तर हा संघ देखील ओळखला जातो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि 2 विस्फोटक आक्रमक फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ क्षेत्ररक्षणामध्ये जरूर घेतला जातोय. एक खेळाडू नक्कीच रिप्लेस केला गेला त्या ठिकाणी. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न होता, राजू पूर्णपणे चेंडू मिस केलाय. यष्टीरक्षकाला देखील चेंडू मिस केलाय आणि एक धाव या ठिकाणी जरूर धावफलकावरती अंकित केली जाईल. पण नांदलापूर संघाचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा येणं नितांत गरजेचं आहे, कारण ज्या ज्या वेळेला चेंडू निर्धाव जाणार त्या त्या वेळेला मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास हा बळावलेला असणार आहे. आणि जर तुम्हाला लगातार प्रेशर रिलीज करायचं असेल तर मात्र येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला किमान 1 धावाने धावफलक मात्र हलता हा जरूर ठेवावा लागेल. गोलंदाज किरण, चांगलं कमबॅक. चौकार आल्यानंतर यावेळेला मात्र पावलांचा वापर, डाऊन द विकेट जाऊन चेंडू उंचावरून भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि पहिलं यश या ठिकाणी मात्र मिळतंय. फलंदाज हनुमंत बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय तो नांदलापूर संघानं. षटकाच्या अंतिम चेंडूवरती मात्र या ठिकाणी यश मिळते गोलंदाज किरणला. बिगेट करण्याचा प्रयत्न होता हनुमंत यांचा. हनुमंतचा जर विचार केला तर मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं या खेळाडूला सन्मानित केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये मात्र जर आपण पाहिलं तर एक चौकार पहिल्या चेंडूवरती जरूर हनुमंतच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र त्या आक्रमकतेमध्ये सातत्य राखण्यात कुठेतरी अपयशी नक्कीच पाहायला मिळालं. तब्बल 6 चेंडूंचा सामना फलंदाज हनुमंतनं केलाय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मात्र गमावला गेलाय तो हनुमंतच्या माध्यमातून. इनॅट नंबर 3 यावेळेस 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय. इनॅट नंबर 3. अक्षय एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगली कामगिरी अक्षयनं पहिल्या सामन्यामध्ये केली होती नांदलापूर संघासाठी आणि आता मात्र जबाबदारी आहे फलंदाजीची आणि ती फलंदाजी या मैदानावरती केली जाणार का? गोलंदाज यावेळेला मात्र ऑन साइड रिझनमध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र या ठिकाणी नक्की धावफलकावरती अंकित केली जाईल. तर गोलंदाज या ठिकाणी विकास आहेत. आपले वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन 2 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं, ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना शॉर्ट पॉईंट 30 यार्ड सर्कलमध्ये, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलमध्ये आणि इथे मात्र थोडंसं मिसकम्युनिकेशन जरूर झालं होतं दोनही फलंदाजांमध्ये. मात्र
तर सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. पण सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये हे मात्र ओळखलं आहे गोलंदाज विकासनं. यावेळेला धीम्या गतीनं चेंडू होता, पीक केलाय, पॅड लाईनला चेंडू, खराब लाईन ज्याला संबोधलं जातं आणि इथून मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, सीमारेखा पार, 6 धावा, षटकार. अप्रतिम फटका, व्रिस्ट वर्क पाहायला मिळाले या ठिकाणी. अप्रतिम फलंदाजी, अगदी पॅड लाईनला चेंडू केला गेला. 2 खराब चेंडू पॅड लाईनला केले. नांदलापूर संघांचा जर खेळाडूंचा जर आपण विचार केला तर हनुमंत पॅड लाईनवरती खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यानंतर मात्र अक्षय इन ॲट नंबर 3. यावेळेला बॅकफूट पंच ओव्हर द क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगानं, हरडाच्या वेगानं मात्र ही दुसरी धाव या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली गेली आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जा पुढे सरसावताना धावफलकावरती धावा येत आहेत. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र डेंजर एंड आहे फलंदाज अक्षयसाठी. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय. चेंडूकडे पाहत राहिला फलंदाज, प्रॉपर कॉलिंगचा अभाव. या दरम्यान व्यासपीठावरती मात्र आपण पाहतोय सन्माननीय अतिथी ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालं आणि या अतिथींचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं नक्कीच केला जातोय. अतिथी देवो भव. एकूण धावा आलेल्या धावफलकावर 16. 2 गडी बाद 16 ही धावसंख्या धावफलकावरती. व्यासपीठाच्या दिशेनं आपण पाहतोय सन्माननीय अतिथींचं यथोचित स्वागत सन्मान, माईची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. भारतीय परंपरा जोपासली जाते या ठिकाणी. यावेळेस राजूचा जर आपण विचार केला तर आघाडीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले होते. अजूनही तग धरून फलंदाजी करत असताना फारशी संधी राजू यांना मिळाली नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेला संधी मिळाली त्या त्या वेळेला मात्र सिंगलनं स्ट्राईक मात्र रोटेट करण्याचं काम हे नक्कीच केलंय. दत्ता नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आक्रमकता याही फलंदाजामध्ये ठसून भरलेली आहे, परंतु ती आक्रमकता या मैदानावरती दाखवली जाणार का? एकूण धावसंख्येचा विचार केला तर या सिंगलनं 17 धावा धावफलकावरती आल्यात. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आणि आता मात्र स्वतः संघनायक गोलंदाजीच्या बोल्यावरती नितीन. पण नितीन यांनी पहिल्या सामन्यामध्ये देखील अंतिम षटक हाताळलं होतं. यावेळेला बिगेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू अंतर आणि त्याचबरोबर उंची देखील गाठतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषा पार, 6 धावा, षटकार. या ठिकाणी मात्र राजूच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. नितीन या गोलंदाजाचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. मी सुरुवातीला देखील म्हटलं की अगदी पहिल्या चेंडूपासून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, संधी फारशी मिळाली नाहीये, परंतु ज्या अनुषंगाने या खेळाडूची निवड सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये केली, गुणवत्ता या खेळाडूमध्ये नक्कीच आहे आणि पहिल्या चेंडूवरती नितीनचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. यावेळेस थोडासा प्रेशर पाहायला मिळालाय. पॅड लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा अवांतर चेंडूचा या ठिकाणी इशारा होतोय. या अवांतर धावेच्या बरोबरीनं का होईना संघ पुढे सरसावत असताना 24 धावा धावफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू होता, पण पूर्णपणे मिस केला होता क्षेत्ररक्षकानं हा चेंडू. जर जज केला असता या चेंडूला तर हा देखील झेल होऊ शकला असता, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान, कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नसतं. या ठिकाणी झेल सुटतोय. प्रयत्न जिकरीचे होते, परंतु थोडंसं लेट रिॲक्ट केला क्षेत्ररक्षकानं. कदाचित चेंडू मिस केला होता पूर्णपणे. यावेळेला चेंडू स्लॉटमध्ये, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आणि झेल देखील या ठिकाणी पूर्ण केला जातोय. एलिव्हेशन देता आलं नाहीये. फ्लॅट बॅटेड षटकार लगावण्याचा प्रयत्न होता फलंदाज राजू याचा, पण तुझी कामगिरी दिली होती संघनायकानं, त्या कामगिरीला मात्र योग्य न्याय देत असताना अप्रतिम फलंदाजी मैदानावरती साकारली गेली नांदलापूर संघासाठी. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा आल्या धावफलकावर 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड.
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत अर्थातच नांदलापूर विरुद्ध मालदन या दोन ताकदवर संघादरम्यानची लढत आपण मैदानावरती पाहतोय. कमबॅक कशा प्रकारे केलं जातं हे मात्र मालदन संघाला नक्कीच माहीत आहे. नवीन फलंदाज संग्राम असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज आपण पाहतोय दत्ता. या ठिकाणी डिक्लेअर झोनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं पुन्हा एकदा धावफलक हालता. 27-27. यावेळेला दत्ता हातखुले काढायची संधी मिळाली परंतु एलिव्हेशन देता आलं नाही. या क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेलच्या खाली येतोय. या सामन्यातील दुसरा झेल या क्षेत्ररक्षकानं पूर्ण केलाय. एकूण धावसंख्या 27 धावा धावफलकावर. 27 रन्स ऑन द बोर्ड. तर कदाचित या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 6 चेंडू जरूर फेकलेत परंतु एक चेंडू अवांतर फेकलाय आणि या अंतिम चेंडूवरती मात्र मिळते एकेरी स्वरूपाची धाव. या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28. विजयासाठी लक्ष्य असेल 29 धावांचं. तर जय महाराष्ट्र युवती विरुद्ध लव्ह स्टार युवती या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे. दोनही नजीकचे संघ आहेत. युवती संघ जय महाराष्ट्र युवती आणि लव्ह स्टार युवती या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. ही शिस्तबद्धता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मालदन आणि नांदलापूर या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात मिळाली होती संघाला असं वाटलं होतं की कदाचित 30-40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील परंतु कमालीचा कमबॅक राहिला. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा नितीन यांनी मात्र आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणण्याचं काम केलंय. एकूण धावा उभारल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती 28 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र असणार आहे ते 29 धावांचं. 29 रन इज द टार्गेट. मालदन संघाकडे फलंदाजी देखील भक्कम आहे त्यामुळे ही लढत चुरशीची लढत होणार यात मात्र शंका नाही आहे. परंतु नांदलापूर संघाचा जर आपण विचार केला तर ज्याप्रमाणे नांदलापूर संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो त्याच प्रकारे या संघाची गोलंदाजी ही देखील जमेची बाजू आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. लव्ह स्टार युवती विरुद्ध जय महाराष्ट्र युवती या दोन संघादरम्यानची लढत दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतो. हॅलो या ठिकाणी नाणेफेक होती. एका बाजूला असेल लव्ह स्टार युवती तर दुसऱ्या बाजूला लव्ह स्टार शेवाडी. दोन तुल्यबळ संघ आहेत. शुभम दीपक हेड कॉल अँड टेल इट इज. या ठिकाणी लव्ह स्टार स्पोर्ट युवती संघ टॉस जिंकतोय. मी जाणार आहे दीपकडे कर्णधार आहे. दीपक काय डिसिजन असेल या सामन्यामध्ये? हॅलो काय रणनीती असेल कारण युवतीसारखाच तुळेबळ संघ आहे. शुभम असेल महेश असेल उमेश असेल चांगली फलंदाजी आहे गोलंदाजी आहे त्यांच्यासमोर. त्यांना प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत थांबवण्याचा तुमचा इरादा असेल? आमची बॉलिंग लाईन मी फर्स्ट बॉलिंग करेन आणि जास्तीत जास्त आम्ही 30-40 रोकेल. ओके दुसऱ्या बाजूला आहे शुभम अँड टीम युवती. प्रथम फलंदाजी करायची आहे. संतोष दीपक परत चांगले गोलंदाज आहेत. किती धावांपर्यंत आव्हान मजल मारू शकता? आम्ही पण पहिली टॉस जिंकून बॉलिंग करायचा विचार होता पण आता टॉस हारलोय त्यामुळे जास्तीत जास्त स्कोरबोर्डवर रन टाकायचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. थँक्यू. हॅलो
तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर. जय महाराष्ट्र युवती विरुद्ध लवस्टार युवती या दोन संघादरम्यानची लढत. लवस्टार युवती संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतरच्या सामन्यामध्ये हे दोनही संघ आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतील, परंतु तुर्तास विजयासाठी लक्ष्य 29 धावांचा. 28 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. दोन सलामीवीर फलंदाज, प्रथमेश ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाज संदीप. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र टीट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला होता नांदलापूर संघानं, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय तो मालदन संघानं. इथे मात्र सामना चुरशीचा होणार यातील मात्र शंका नाहीये. व पहिल्या चेंडूवरती चौकार, हाफ ट्रॅकर होता. गोलंदाज दत्ता, पण दत्तासारख्या मातबगार गोलंदाजावरती आक्रमण करणं तितकीशी सोपी गोष्ट नाहीये, परंतु कौतुक करावं लागेल प्रथमेशचं. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रथमेशनं चौकार लगावलाय आणि जे आव्हान आहे ते आव्हान मात्र कायम ठेवलंय. 18 चेंडू 29 धावा. आता मात्र इक्वेशन बदलले, 17 चेंडू 25 धावांची गरज. यावेळेला पावलांचा वापर राहून द विकेट जाऊन चेंडू बाळण्याचा मानस होता. बायचा इशारा पंचांचा येणार. रिसट डिक्लेअर, सिंगल डिक्लेअर. रिझन मध्ये मात्र चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. पाच जवळजवळ इक्वेशन जर आपण पाहिलं तर सारखंच चित्र आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती घोषांकित क्षेत्रात एक धाव. 5 धावा 2 चेंडूमध्ये झाल्यात. परंतु ज्या प्रकारचं कमबॅक गोलंदाजीमध्ये मालदन संघानं केलं होतं नांदलापूर संघासमोर, नांदलापूर संघ मात्र ते कमबॅक या ठिकाणी करणार का? गोलंदाज वेगवान, तेच तर राज गोलंदाजी दत्ता. यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा दिशा भरकटला गेलाय. दबाव, प्रेशर, प्रेशर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतंय गोलंदाजीमध्ये. वाईड +1 म्हणजे 1+1 2 धावांचा बोनस असेल. 7 धावा धावफलकावरती आल्यात. 7 रन्स ऑन द बोर्ड. याच्या खात्यात नाही जात, तिकडे जाते. सिंगल 1 2 0 हे तिच्या वाईड वगैरे. गोलंदाज यावेळेला मात्र अँगल बदललाय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज दत्ता येतोय. बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी रिस्क घेतला होता, धोका पत्करला होता आणि तो धोका मात्र या ठिकाणी नक्कीच उपयुक्त ठरतोय. थोडासा नाकूच जरूर होता नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज संदीप. तर या 2 धाव्यांच्या बरोबरीनं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावर. गोलंदाज आता मात्र राऊंड द विकेट, बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू काहीसा लो राहतोय. जी उंची अपेक्षित होती फलंदाज प्रथमेश याला त्यापेक्षा कमी उंची घेणारा चेंडू आहे. चेंडू झालेत या षटकातील एकूण 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा मात्र आल्यात त्या 9 धावा. एक चांगली सुरुवात आहे, एक फ्लाइंग स्टार्ट आहे, एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे आपल्या संघासाठी. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक षटक संपूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलू शकतो. क्रिकेटमध्ये एक षटकार पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलू शकतो. यावेळेला पावलांचा वापर, पहिल्या फलंदाज डाऊन द विकेट येतोय. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू केलाय आणि सरळ चेंडू जाऊन मात्र विसावलाय तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू, येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव निर्माण करणारा चेंडू असेल. पण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आवश्यकता होती का या प्रकारे धोका पत्करण्याची, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातोय. प्रथमेश आणि संदीप दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. दत्ता चांगला कमबॅक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला थोडासा अडथळा, रनअप मध्ये अडथळा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सो स्टील 9 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 9 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला
लाईनला चेंडू केला जातो. एलिव्हेशन पाहावं लागेल आणि इथून मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, इट्स आउट ऑफ द पार्क. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा बॉडी लाईन अटॅक करण्याचा मानस होता गोलंदाज दत्ता याचा. फलंदाजाच्या शरीराच्या दिशेने हा चेंडू फेकला गेला, परंतु यावेळेला मात्र फलंदाज तयार होता. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. आक्रमक खेळ मैदानावरती दाखवला गेला आणि या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 29 हे विजयासाठीचं लक्ष आहे आणि प्रत्युत्तरा दाखल 13 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती नक्कीच अंकित केल्यात. पण यानंतर मात्र आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकीकडे असेल जय महाराष्ट्र स्पोर्ट्स युवती हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र लव्ह स्टार युवती या दोन संघादरम्यानची लढत मात्र आपण या मैदानावरती नक्कीच पाहणार आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. गोलंदाज द बॉलर्स नेम प्लीज. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. राजू येत आहेत चेंडूवरती. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी या ठिकाणी आणखीन एक गोलंदाज दत्ता याचा वापर केला जातोय. 2 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या चेंडूवरती. थोडासा दबाव प्रेशर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या या 2 धावेनं 15 रन्स ऑन द बोर्ड. 12-16चं इक्वेशन होतं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि आता मात्र संदीप देखील आपले जोरातबाईज करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅकअप आहे. थोडीशी खराब फेकी होती मात्र बॅकअप त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. विजयासाठी लक्ष 29 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना धावफलकावरती धावा आल्यात 16 धावा. यावेळेला मात्र लिडिंग एज आणि सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दत्ता या गोलंदाजाला मात्र मिळतं यश. मग पहिलं षटक हाताळलं होतं दत्ता या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकामध्ये देखील दत्ता याच गोलंदाजाचा वापर केला गेला. अर्थातच हा दुसरा दत्ता आहे जो गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश संपादित करताना पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये. पण नितीन यांनी जो शेवटचं षटक हाताळलं होतं सामन्यामध्ये शिरकाव काढण्याची संधी मिळवून दिली होती आपल्या संघाला आणि तेच नितीन यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये आपली कामगिरी उत्तमरित्या बजावली आहे. परंतु फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी असणार आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर सामना इक्वली बॅलन्स आहे दोनही संघांसाठी. इथून देखील फाईट बॅक केलं जाऊ शकतं. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक केलं जाऊ शकतं. इथून देखील सामन्यामध्ये शिरकाव हा केला जाऊ शकतो आणि तो शिरकाव, तो कमबॅक, तो फाईट बॅक या ठिकाणी मालदान संघ या मैदानावरती करणार का. मालदान संघ ओळखला जातो जिद्द आणि चिकाटीसाठी आणि ती जिद्द ती चिकाटी या मैदानावरती दाखवली जाणार का. क्षेत्ररक्षणाची टेहाळणी क्षेत्ररक्षणाची पहाडी या ठिकाणी मात्र केली जाते. एक स्वीपर कव्हर, एक वाईडिश लॉंग ऑफ, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत. त्यानंतर उर्वरित 3 क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ हे 3 क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलमध्ये. ऑफ साईडला हे क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतंय. तर उर्वरित 3 क्षेत्ररक्षक अर्थातच फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये. ऑन साईडला 5, ऑफ साईडला 4 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज यावेळेला मात्र डाऊन द विकेट आलाय फलंदाज. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि इथे मात्र अप्रतिम अप्रतिम झेल या ठिकाणी पूर्ण केला गेलाय. 5 जल्लोष या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय कारण विकेट्सचं इम्पॉर्टन्स ओळखलंय. संघनायक नितीन या ठिकाणी बाद झालेत. बिग विकेट, बिग ब्लो, मोठा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. परंतु वेल जज कॅच, मी म्हणेन कॅच ऑफ द टुर्नामेंट
आणि नितीन या ठिकाणी बाद झालेत, तर नवीन फलंदाज किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर 5 चेंडू या ठिकाणी आहेत. पहा या ठिकाणी टेक्निकल साईट्स पाहिल्या जात आहेत. खेळ चॅनलच्या माध्यमातून मात्र या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी डिसिजन घेतला जाईल. आपण थोडासा संयम करून घ्यायचा आहे, कारण झेल क्लिअर कट टिपला गेला आहे हे आपण इथून नक्कीच पाहिलं. परंतु काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या अंतर्गत जर हा झेल असेल तर नक्कीच फलंदाज बाद असेल. परंतु जर नियमांच्या बाहेर जाऊन हा झेल घेतला असेल तर मात्र फलंदाज एक संधी जरूर या ठिकाणी मिळू शकते. तर सरांना विनंती आहे, सर आपण यायचं आहे प्लीज. येस पण फक्त या ठिकाणी पंच येतील, आमचे अंपायर, ऑफिशियल अंपायर. तर पंचांनी या ठिकाणी डिसिजन घेतलंय, फलंदाज बाद आहे. चला सामना सुरू करायचा प्लीज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच म्हटली जाईल, कारण खूप चांगल्या पद्धतीनं जज केला चेंडू आणि त्यानंतर मात्र अप्रतिम झेल आपल्याला सीमारेषेलगत पाहायला मिळाला. थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट नक्कीच होता, परंतु तो मात्र व्हिडिओ रिप्लायच्या माध्यमातून क्लिअर केला गेला. सर्व खेळाडूंना विनंती आहे की फक्त अंपायर्स कॉलवरतीच तुम्हाला व्हिडिओ रिप्लाय दिला जाईल, कोणत्याही खेळाडूच्या म्हणण्यावरती व्हिडिओ रिप्लाय दिला जाणार नाही प्लीज. तर जाऊयात बॅक टू क्रिकेट.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साईड रिझनमध्ये चेंडू वळवण्याचा माणस, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. राजू चेंडूवरती येत आहे, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद, 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 18 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे इक्वेशन येणारे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. नितीनची विकेट का महत्त्वपूर्ण विकेट होती हे मात्र आपल्याला यानंतर नक्कीच येणारे 6 चेंडू सांगून जातील. कारण जर नितीन सारखे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असते तर विजयश्री खेचून आणण्याची क्षमता या संघामध्ये होती. परंतु नितीनची विकेट महत्त्वपूर्ण विकेट होती आणि त्या विकेटचं सेलिब्रेशन देखील आपण या ठिकाणी पाहिलं खेळाडूंच्या माध्यमातून. जसा निर्णय आला की फलंदाज बाद आहे तसं मात्र एकच जल्लोष आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अंतिम षटक घेऊन गोलंदाज 6 चेंडू डिपेंड करायचे आहेत, 11 धावा. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. फलंदाज या 11 धावा उभारणार की गोलंदाज या 11 धावा डिफेंड करणार, या तमाम प्रश्नांची उत्तरं देणारे ही 6 चेंडू. गोलंदाज तर 6 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज पहिला चेंडू उजव्याष्टी बाहेरचा, ब्लेड ऑन, बॅटीचा इनर एज आणि यष्ट्यांचा अचूक वेध घेत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मिळत आहे यश गोलंदाजाला. तर नवीन फलंदाज विनोद मात्र मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं प्रेशर आता फलंदाजी करणाऱ्या अर्थातच मालदन संघावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदलापूर संघानं मात्र खूप चांगलं डॅमेज रिपेअर दुसऱ्या षटकामध्ये केलंय. पहिल्या षटकामध्ये जरूर थोड्याशा धावा खर्च झाल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र ज्युनियर दत्ता याने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. कारण दोनही आघाडीचे गोलंदाज दत्ता तर इक्वेशन मात्र बदललं गेलंय. प्रोटेक्शन डीपमध्ये स्वीपर कव्हर माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पॉईंट 38 सर्कलमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन लगत आपल्याला पाहायला मिळतंय. वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ऑन साईडचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलमध्ये, फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 4 क्षेत्ररक्षक मात्र. यावेळेला उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूचा मात्र इशारा पंचांचा येतोय. सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या 19. अजूनही येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5-10चं हे इक्वेशन आहे. प्रेशर गोलंदाजीवरती देखील आहे, प्रेशर फलंदाजीवरती देखील. यावेळेला मात्र डबल माइंडेड होता फलंदाज. एक वेळ क्षेत्ररक्षक की एक वेळ हा चेंडू अडवण्यामध्ये विश्वास दर्शवायचा की झेल घ्यायचा. निर्णय घेतला झेल घेण्याचा, परंतु पहिला चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. त्यानंतर मात्र स्वतःला अक्षरशः झोकून दिलाय, चेंडू अडवलाय आणि अवघ्या एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते. या एका धावेच्या बरोबरीनं 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 9 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज अंतिम षटक हाताळलं जात आहे. यावेळेला मात्र शरीराच्या दिशेने चेंडू फेकण्याचा मानस होता. लोअर फुल टॉस चेंडू कन्वर्ट करता आला नाही. वाईट +1, 2 धावांचा बोनस. इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारा क्षण. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कारण एक चूक तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकून देऊ शकते. 22 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 7 धावांची गरज. आणि चेंडूचा विचार केला तर हा अवांतर चेंडू आहे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेखा पार. 4 धावा, चौकार. संदीपच्या बॅटमधनं मात्र हा चौकार आलाय. 3 चेंडू आणि आता मात्र इक्वेशन बदललंय. 3 धावांची गरज. एक अवांतर चेंडू
नुकसानदायक तुमच्या संघासाठी जरूर ठरू शकतो. फाईट बॅक केलं होतं, सामन्यामध्ये पुनरागमन केलं होतं नांदलापूर संघानं. मात्र या चौकारानं मी म्हणेन विजयाच्या आशा पल्लवित केल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या मालदन संघाच्या. संदीप पुन्हा एकदा मॅन ऑफ द मुवमेंट. फोर्टी प्लस संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे संदीप. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक एक्स्ट्रा पोझिशन फाईन लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 3 चेंडू 3 धावांची गरज. पाहूया गोलंदाज या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करतायत की फलंदाज. यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय संदीप ऑन फायर. यावेळेला मात्र चेंडू जातोय सीमा रेखा पार. 6 धावा षटकार. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती साकारली गेली संदीप यांच्या माध्यमातून.